नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेगा भारती या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण कसे आहात? मजेत ना? तर चला मग मजेत आहात तर एक लाईक करा सर्वांनी. आजच्या या सेशनला आपण सुरुवात करूया. फार मजेदार सेशन आहे आजचं, फार इंटरेस्टिंग आहे. ते कासाठी तर जेही इंग्लिश बिगिनर्स आहेत, म्हणजेच जे नवीन इंग्लिश शिकण्याकरिता इच्छुक आहेत अशांकरिता, आणि म्हणजे लहान मुलं जे 5वी 6वीतले आहेत किंवा फर्स्ट स्टँडर्ड पासून ज्यांना इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यांच्यापासून तर जे वयोवृद्ध आहेत ज्यांना इंग्लिश शिकण्याकरिता इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे अशांकरिता हे आजचं सेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्हीही तुमच्या फॅमिलीमधल्या लोकांना हे सेशन दाखवू शकता. हे सेशन फार महत्त्वाचं होणार आहे. जेही विद्यार्थी या सेशनला अटेंड करतील त्यांचा यापुढे कधीही प्रॉब्लेम त्यांना येणार नाही इंग्लिशमध्ये. तर ही इंग्लिशची पहिली स्टेप आहे इंग्लिश शिकण्याकरिताची. तर हे सेशन फार महत्त्वाचं होणार आहे. तर तुम्ही हे अवश्य शेवटपर्यंत बघा. तर चला सेशनला सुरुवात करूया. आणि सेशनला सुरुवात करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही सर्वांनी जी दिलेली उत्तरं आहेत मागच्या सेशनची ती सर्वांची बरोबरच आहेत. ती आपण व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करू की त्याचं आन्सर कसं आणि का आलं. कारण की व्हिडिओची जी सुरुवात आहे ती फार महत्त्वाची आहे. तुमचा जो माइंड आहे तो सध्या फ्रेश आहे. फ्रेश माइंडमध्ये हे परफेक्ट नॉलेज गेलं पाहिजे. तर म्हणून आपण ते डिस्कस नंतर करू व्हिडिओच्या शेवटी. आता या व्हिडिओला सुरुवात करू. हे जे क्वेश्चन आहेत फिलिंग दी ब्लँक्सचे, हे फार महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल या भरतीकरताच उपयुक्त नाहीत, तर मेगा भरतीतील कुठलीही पोस्ट आणि क्लास 1 अधिकाऱ्यापासून तर क्लास 4 कुठल्याही एक्झामकरिता हे फार महत्त्वाचं आहे. आणि जेही क्लास 10 पर्यंत क्लास 12 पर्यंत ज्यांना इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यांच्याकरिताही आजचं सेशन फार महत्त्वाचं आहे. तर चला सुरुवात करूया. डॅश 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 आर माय ग्रँडफादर्स, ग्रँडपेरेंट्स, अँड डॅश 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 पीपल ओव्हर देअर आर माय फ्रेंड्स, ग्रँडपेरेंट्स. आता फिलिंग दी ब्लँक्स मध्ये धीज वापरायचं की दोज वापरायचं, धीस वापरायचं की दॅट वापरायचं, ते वापरायचं की ते वापरायचं, या दोन्हीमध्ये. म्हणून हे ते आपल्याला 2-2 ऑप्शन दिलेले आहेत. असेच एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. त्यानंतर दुसरं सेंटेन्स आहे डॅश 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 इज माय मोबाईल फोन अँड डॅश 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 इज युअर मोबाईल फोन ऑन दी शेल्फ ओव्हर देअर. आता हे 2 क्वेश्चन तुम्ही बघितले. आता याचे आन्सर तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आधीच्या सेशनमध्ये जसा कुणालाही प्रॉब्लेम राहिला नाही तसा याही सेशनमध्ये एकाही मुलाला प्रॉब्लेम राहणार नाही याची शाश्वती तुम्हाला मी देतो. तर हे प्रश्न जे आहे याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. तर चला तर मित्रांनो, तुम्ही आता हे क्वेश्चन बघितलेच आहेत आधीचे. तर त्याचं एक्सप्लेनेशन आता थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर तुम्हाला ते आन्सर त्याचं हमखास 100% आन्सर येईल तुम्हाला. फक्त लक्ष देऊन ऐका. तर सर्वात पहिले आता सुरू करण्याच्या आधी आपण सब्जेक्ट म्हणजे काय हे जाणून घेऊया. सब्जेक्ट म्हणजे काय? तर सब्जेक्ट म्हणजे ज्याही वाक्यात एखाद्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल जर काही बोललं जात असेल तर त्याला सब्जेक्ट म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर म्हणायचं झालं तर मी तुम्हाला शिकवत आहे. आता या वाक्याला जर प्रश्न विचारला की तुम्हाला कोण शिकवत आहे, तर मी काय झालो? सब्जेक्ट, बरोबर. तुम्ही माझं लेक्चर ऐकत आहात, बरोबर. तर कोण लेक्चर ऐकत आहे माझं? तुम्ही. काय झालं? तुम्ही सब्जेक्ट, बरोबर. तर आपण ते बघणार आहे. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल की सब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट म्हणजे ज्या वाक्यात त्या व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल जर बोललं जात असेल तर त्याला सब्जेक्ट म्हणतात. ओके. आता तुम्हीच मला सांगा, राम इज अ गुड बॉय, बरोबर.
राम काय आहे? एक चांगला मुलगा आहे. या वाक्यामध्ये राम सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आता मी तुम्हाला दुसरं वाक्य देतो. राम्स फादर इज गुड. रामचे वडील हे चांगले व्यक्ती आहेत, बरोबर. आता या वाक्यामध्ये कोणता सब्जेक्ट आहे? राम आहे की फादर आहे? याचे तर दोन्हीही व्यक्ती आहेत, याबद्दल बोललं जात आहे. हे तुमचं कन्फ्युजन बऱ्याच विद्यार्थ्यांचं असते की वाक्यांमध्ये जेव्हा दोन पर्सन येतात, दोन पर्सनची डिस्कशन होते, त्यावेळेस त्यातलं सब्जेक्ट कुठलं राहते. तुम्ही जर सांगितलं राम येथे सब्जेक्ट आहे किंवा त्याचे वडील, आता वडील कोणाचेही असू शकतात, तुमचे असू शकतात, माझे असू शकतात. तुमचे वडील चांगले आहेत असं आपण कुठेही म्हणू शकतो, बरोबर. रामचे वडील चांगले व्यक्ती आहेत. आता या वाक्यामध्ये रामचे वडील हा पूर्ण सब्जेक्ट आहे. नुसतं राम आणि त्याचे वडील हे असे वेगवेगळे सब्जेक्ट नाहीत, तर हा पूर्ण एक सब्जेक्ट आहे. म्हणून आपण ॲपॉस्ट्रॉफिक एस लावून रामचं पोझिशन दिलेलं आहे की हे वडील कोणाचे आहेत? रामचे आहेत. पोझिशन केव्हा देतो आपण? कोणतीही गोष्ट जर या व्यक्तीची असेल, समोरची कुठलंही नाम जर समोर आलं असेल, ते या व्यक्तीच्या बद्दल असेल, तर आपण ॲपॉस्ट्रॉफी एस लावून त्याला रामचे वडील असं म्हणून त्याचा जो सब्जेक्ट आहे तो आपण तिथे ठरवू शकतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल सब्जेक्ट काय आहे, कशाला म्हणतात, बरोबर आहे. चालूया पुढे. आता येथून समोर चालू झाला तुमचा मेन टॉपिक. आतापर्यंत तुम्हाला सब्जेक्ट समजला असेल, सब्जेक्ट म्हणजे काय. तर आता मेन टॉपिक जो आहे आपला तो चालू झालेला आहे. आता मी तुम्हाला शिकवत आहे. मी एकच व्यक्ती आहे जो तुम्हाला शिकवत आहे. मग मी साठी आपण काय वापरतो इंग्लिशमध्ये? तर आय काय आहे? सिंग्युलर. एकच आहे ना, मी तुम्हाला शिकवत आहे म्हणून आय. फर्स्ट पर्सन मीच आहे जो तुम्हाला शिकवत आहे, म्हणून आपण आय घेतलेला आहे. आता याच ठिकाणी माझ्या आजूबाजूला आणखी दोन जर ट्रेनर असते तर आपण काय म्हटलं असतं? आम्ही तुम्हाला शिकवत आहे, म्हणजे आणखी दोन व्यक्ती आणि मी, 3 जण तुम्हाला शिकवत आहे. म्हणजे मी म्हटलं असतं काय? नाही, आम्ही तुम्हाला शिकवत आहे. तिथे काय केलं असतं आपण? आम्ही साठी वी. आम्ही साठी इंग्लिशमध्ये आपण वी वापरतो, बरोबर. आणि एका व्यक्तीसाठी आपण आय वापरतो, बरोबर. आता तुम्ही माझं जे लेक्चर आहे ऐकत आहात, तुम्ही एक आहात, बरोबर आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी नाही, बरोबर. तर तुम्ही, तू याकरिता आपण इंग्लिशमध्ये यू वापरतो, बरोबर आहे. तर तुम्ही जर एकापेक्षा जास्त असाल, तेथे जर लेक्चर ऐकणारे, आता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. त्या दिवशी फोन आला होता. त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांनी माझं लेक्चर मोठ्या स्क्रीनवर त्यांना दाखवून त्यांची जी कन्सेप्ट आहे ती पूर्ण क्लिअर केलेली आहे. तर त्यांच्याकरिता फार धन्यवाद की त्यांनी त्या अँड्रॉइड नसणाऱ्या मुलांना हे माझं लेक्चर दाखवलं. तर चला विषयाला सुरुवात करूया. तर यू म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्ही माझं लेक्चर ऐकत असाल तर आपण तुम्हीच म्हणतो. आपण असं दुसरं कुठलाही शब्द त्याकरिता वापरत नाही. तुम्ही माझं लेक्चर ऐकत आहात आणि तुम्ही एक जरी असाल तरी तुम्हीच माझं लेक्चर ऐकत असाल असंच म्हणतो. म्हणून आपण प्लुरल करताही यूज वापरतो, सिंग्युलर करताही यूज वापरतो. आलं असेल लक्षात तुमच्या, बरोबर. तुम्ही तेथे मला ऐकत आहात, मी तुम्हाला शिकवत आहे, बरोबर आहे. मी कोण आहे? फर्स्ट पर्सन. तुम्ही कोण आहात? सेकंड पर्सन, बरोबर. आता तुमच्या आणि माझ्यामध्ये जर तिसरा व्यक्ती कोणी असेल, तुम्ही नका बघू, तुमच्याजवळ नाही कोणी, आमच्या जवळ आहे. तर आपल्या दोघांमध्ये जर कोणी तिसरा व्यक्ती असेल बाजूला,
तर आपण काय म्हणू? तो तेथे मस्ती करत आहे, तो तेथे अभ्यास करत आहे. कुठलंही उदाहरण काय म्हणू आपण? तो तेथे अभ्यास करत आहे. बरोबर? तर तो करिता काय वापरतो आपण? ही. बरोबर? येथे जर लेडीज असेल, ती अभ्यास करत आहे. आपल्या दोघात तुम्ही आणि मी या दोघांच्या व्यतिरिक्त जर तिसरा व्यक्ती कुठे असेल तिथे, तर आपण काय म्हणू? ती तेथे अभ्यास करत आहे. तर ती करिता इंग्लिशमध्ये शी वापरतात. बरोबर आहे? आता तुम्ही आणि मी आपल्या दोघांच्या बाजूला तुमच्या किंवा माझ्या जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तिथे, एक असेल तर ही, एकापेक्षा जास्त असतील तर आपण त्यांच्याकरिता काय वापरतो? दे. एकापेक्षा जास्त म्हणजे प्लुरल. यू हे एक्सेप्शन आहे. यू आपण सिंग्युलर करताही आणि प्लुरल करताही एकच वापरतो. जर येथे तुम्ही बघाल तर तुम्ही आणि माझ्यामध्ये जर कोणी व्यक्ती असेल एकापेक्षा जास्त तर त्याकरिता दे, आणि एक असेल तो पुरुष असेल तर ही, आणि स्त्री असेल तर शी. बरोबर? हा, आता तेथे तो जो व्यक्ती आहे त्याचं जर नाव असेल काही, बरोबर आहे, हे कन्फ्युजन असेल तुम्हाला. जर त्याला जर काही नाव असेल, आता राम तेथून जात आहे, बरोबर आहे. राम आपल्या बाजू, समजा तुम्ही आणि मी बोलत आहे आणि आपल्या मधातून किंवा बाजूने जर राम गेला तर आपण काय म्हणू? राम बाजूने जात आहे. आता राम बाजूने जात आहे, त्याला नाव आहे, पण तो कोण आहे? थर्ड पर्सन आहे. बरोबर आहे? तुम्ही, मी कोण आहे? फर्स्ट पर्सन. तुम्ही कोण आहात? सेकंड पर्सन. तो कोण आहे? थर्ड पर्सन. म्हणून ही, शी आणि राम किंवा श्याम किंवा, आता हे झाले सजीव, म्हणजे एक सजीव म्हटले जाते ना. आता या ठिकाणी जर वस्तू असती कुठली तर ते पण आपण थर्ड पर्सन मध्येच घेतली असती. पेन, पेन्सिल, बुक, कुठलीही वस्तू, ते काय येणार आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर. बरोबर आहे? आता याचं प्लुरल कसं होईल? आता तुम्ही आणि मी बोलत आहे, बरोबर आहे. राम आणि श्याम हे दोघे आपल्या रस्त्याच्या कडेने आपल्या बाजूला जात आहे, बरोबर आहे. राम आणि श्याम, एक आहे का राम? नाही, दोन आहेत. म्हणून आपण तिथे राम अँड श्याम म्हणून आपण दोन घेतलेलं आहे. हे स्पेशल सब्जेक्ट आहे आपलं, प्लुरल, राम आणि श्याम. बरोबर आहे. आता येथे पण, आता हे झाले सजीव. आता जर तिथे वस्तू असती कुठली निर्जीव तर आपण काय म्हटलं असतं? बुक्स. आता एक बुक आहे का? एक बुक असतं तर इकडे सिंग्युलर. अनेक बुक जर असती बाजूला तेथे थर्ड पर्सन. तुमच्या आणि माझ्या व्यतिरिक्त जर जे काही असेल या जगामध्ये ते काय आहे? थर्ड पर्सन. बरोबर आहे. तर ते काय आहे? बुक्स. हे एवढं लक्षात आलं आहे का? बरोबर आहे. यानंतर आपण थोडं समोर जाऊ. आलं असेल लक्षात? तर थोडं समोर जाऊ. ठीक आहे. हा, तर आता काळजीपूर्वक लक्ष द्या. आता हे समजलं तुम्हाला? आता हा पेन आहे, बरोबर आहे. एक पेन आहे माझ्याकडे, एकच आहे ना, सिंग्युलर आहे. हा दुसरा ठेवून देतो. एक पेन आहे, रेड पेन आहे. माझ्याकडे लाल पेन आहे. मला असंच म्हणावं लागेल ना, बरोबर आहे. हाच जर पेन मी तेथे ठेवला तर मी काय म्हणेन? तो पेन. जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत काय आहे? हा पेन. पण तोच माझ्यापासून जर थोडा दूर गेला तर काय होईल? तो पेन. हा पेन होईल का? नाही. लक्षात घ्या. माझ्याकडे आहे म्हणून धिस. माझ्याकडे आहे म्हणून धिस वापरू आपण. हा पेन करिता धिस.
तो पेन माझ्यापासून दूर आहे, पण थर्ड पर्सन सिंग्युलरच आहे. तोही एकच आहे आणि हा माझ्याकडे आहे, हा पण एकच आहे. म्हणून आपण याला सिंग्युलर मध्ये टाकलेलं आहे या कॉलम मध्ये. थर्ड पर्सन, तुम्ही आणि मी या व्यतिरिक्त जगातली कुठलीही जर गोष्ट असेल तर ती काय आहे? थर्ड पर्सन. हे सर्वात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. थर्ड पर्सन मध्ये धिस म्हणजेच एक पेन माझ्याकडे आहे, हा पेन, म्हणून आपण धिस वापरला आहे. पण तोच पेन बाजूला असेल माझ्यापासून दूर. आता जवळ आहे म्हणून धिस, आणि ते दूर जर असेल तर दॅट. हे या दोघांमधलं डिफरन्स आहे. हे काय आहे? सिंग्युलर, एकच आहेत. पेन एकच आहे ना माझ्याकडे, जवळ आहे धिस, दूर आहे दॅट. आणि आता हेच पेन माझ्याकडे एकापेक्षा जास्त जर असतील, हे बघा, एकापेक्षा जास्त आहे, 3 पेन आहेत, याकरिता काय वापरणार आहे मी? प्लुरल आहेत, एकापेक्षा जास्त आहे म्हणून धिस. जवळ आहेत, एकापेक्षा जास्त आणि माझ्या जवळ आहेत म्हणून काय वापरलं आहे? धिस. आता हेच पेन माझ्यापासून दूर पण एकापेक्षा जास्त आहेत, तर त्याकरिता काय वापरायचं? दोज. आता एवढ्यापर्यंत क्लिअर आहे? समोर बघू. थोडक्यात तुम्हाला हे पूर्ण सब्जेक्ट आणि प्रोनाउन समजलेच असतील. तर आपला काय आहे? पॅटर्नच वेगळा आहे जो शिकवण्याचा. विद्यार्थ्यांना परफेक्ट लक्षात येते. तुम्ही मुळशी पॅटर्न पिक्चर बघितला आहे का? त्यामध्ये तो हिरो डायलॉग मारतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे, मी रटवत नाही, मी समजून सांगतो व्यवस्थित. आपण त्या डायलॉग नाही मारत आहे बरं पिक्चर मधला. मी कापत नाही, मी फाडतो. आपण काय करतो? रटवत नाही, बिलकुल रटायचं नाही, पाठांतर करायचं नाही, समजून घ्यायची, कन्सेप्ट समजून घ्यायची डीप मध्ये की काय आहे हे नेमकं, का ते असं होत आहे, का ते यूज होत आहे. आता तुम्ही जे सब्जेक्ट आणि प्रोनाउन शिकले, आता यांच्यासोबत सहाय्यकारी क्रियापद कुठलं वापरायचं? बऱ्याच विद्यार्थ्यांना लवकर लक्षात येत नाही. तर ते पण आज आपलं कन्फ्युजन याचे दूर होणार आहे. जर एक्झाम मध्ये एरर आला, तुमचा प्रोनाउन असेल, काही सहाय्यकारी क्रियापद असेल, सिंग्युलर किंवा प्लुरल, तर तुम्ही ते चटकन तुमच्या लक्षात येईल. यानंतर हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट करू शकता. तर चला बघूया. आता सर्वात आधी कॉमन जे सहाय्यकारी क्रियापद आहेत, म्हणजे या सर्व प्रोनाउन सोबत आणि सब्जेक्ट सोबत जे वापरले जातात, ते हे आहेत डीड, हॅड, विल बी, विल डू, विल हॅव, वेअर. जे टू बी ची रूप आहेत ती पण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही काळामधली जी सहाय्यकारी क्रियापद आहेत ती कुठली आहेत की या सर्वांसोबत यूज होतात? ती हे आहेत डीड, हॅड, विल बी, विल डू, विल हॅव, वेअर. ही काय आहेत? सर्व यांसोबत यूज होतात. पण काही जी आहेत तर आय सोबत कुठली यूज होतात? हॅव, एम, वाज, हे तीनच जे आहेत आपण आय सोबत यूज करू शकतो. वी सोबत हॅव आणि आर, तर यू सोबत हॅव आणि आर या पण यू सोबत सेम आहे. थर्ड पर्सन हे झालं सेकंड पर्सन. तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत काय होतं? आता आपण म्हणतो आय हॅव पेन म्हणतो ना, तर आय हॅव, आय एम सिंगल, मी एकटाच आहे. हॅव, एम अँड वाज हे आपण आय सोबत वापरतो फर्स्ट पर्सनच्या बाबतीत, आणि वी सोबत प्लुरलच्या सेन्समध्ये हॅव आणि ॲर. थर्ड पर्सनच्या वेळेस आपण ही, शी, राम, पेन, बुक, धिस, दॅट या सर्वांकरिता हॅज, वाज,
इज, डज यापैकी सहाय्यकारी क्रियापद वापरतो. आणि तेच प्लुरलच्या सेन्समध्ये दे, राम अँड श्याम, बुक्स एकापेक्षा जास्त जेही येतात त्याकरिता आपण फक्त हॅव आणि डू हेच सहाय्यकारी क्रियापद वापरतो. तर तुम्ही हे नोट डाऊन करा आणि तुम्ही ज्याही रूममध्ये किंवा कुठेही राहत असाल तर तेथे हा चार्ट बनवून असा थोडा लावून द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येता जाता ते बघता येईल आणि तुमचं इंग्लिशमध्ये आता समोर आपण जे शिकू रेग्युलर लेक्चर चालू होतील तर त्याकरिता तुम्हाला हा चार्ट सर्वात महत्त्वाचा आहे. हा तुमच्या कामी नेहमी येईल. तर त्याकरिता तुम्ही हा तुमच्या इथे एखाद्या रूममध्ये, बेडरूममध्ये, तुमच्या ज्या स्टडी रूममध्ये तुम्ही लावू शकता. आता यावर एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारतात ते आपण बघणार आहे आणि ते सॉल्व्ह करणार आहे. आता ते सॉल्व्ह तुम्हीच करणार आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला आन्सर त्याचं यायला पाहिजे. मी परत एकदा रिव्हिजन करून घेऊ का. सिंग्युलर सब्जेक्ट एकटा आहे, मी, त्याकरिता आय. एकापेक्षा जास्त आहे, वी, म्हणजे आम्ही. इथं जर 3 ट्रेनर असू तर काय म्हणू आपण, आम्ही. तुम्हाला शिकवत आहे, बरोबर. तुम्ही, म्हणजे तुम्ही एकटे असाल, तुम्ही माझं लेक्चर ऐकत आहात, यू. आणि एकापेक्षा जास्त असाल तरी तुम्ही माझं लेक्चर ऐकत आहात असंच म्हणतो आपण, म्हणून यू. थर्ड पर्सन, तुम्ही आणि माझ्या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर ही, तो. ती जर स्त्री असेल तर शी, ती. आणि राम, म्हणजे त्याचं जर नाव नसेल, एखाद्याचं नाम असेल, एखादा व्यक्ती असेल त्याचं नाव असेल तर त्याकरिता आपण राम. कुठली वस्तू असेल तर पेन, बुक. हे काय आहे, सिंग्युलर, एकच आहेत, पण आपल्या व्यतिरिक्त आहेत ते, तुमच्या आणि माझ्या. धीस, माझ्याकडे आहे, एकच पेन आहे तर धीस जवळ आहे म्हणून धीस. आणि हा एकच पेन आहे पण दूर आहे, दॅट. तिथे एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत तर त्याकडे दे. राम आणि श्याम जर सोबत जात असतील तर आपण इथे राम एकटा आहे, इथे राम आणि श्याम दोघे आहेत, प्लुरल आहेत, म्हणून आपण राम आणि श्याम हे सब्जेक्ट घेतला आहे. बुक एकापेक्षा जास्त आहे, इथे बुक एकच आहे, इथे जास्त आहेत म्हणून बुक्स वापरला आपण. धीस, आता या धीसमध्ये आणि या धीसमध्ये बिलकुल कन्फ्युजन व्हायचं काम नाही. हे धीस पण जवळच्यासाठी वापरतात, हे धीस पण जवळच्यासाठी वापरतात. हे एकापेक्षा जास्त, बरोबर आहे. हे एकच आहे, हे एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पेन, पण जवळ, बरोबर आहे. दॅट, एकच पेन आहे पण तो दूर आहे म्हणून दॅट. आणि दोज, 2 पेन आहेत आणि ते दूर आहेत म्हणून दोज. लक्षात आलं काय? ठीक आहे. आता यावर एक्झाम मध्ये कसे प्रश्न येतात ते आपण बघू. हा तर मित्रांनो ओव्हरऑल तुमची कन्सेप्ट ही पूर्ण लक्षात आलीच असेल की काय डिफरन्स आहे दिस, दॅट, दोज, दीज मध्ये. तर आता हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर चला आपण सॉल्व्ह करूया. आता याचा आन्सर ए नंबरचा आहे, इथे दीज आणि इथे दोज. तर चला आता डिफरन्स समजून घेऊ. These are my grandparents and those people over there are my friends' grandparents. म्हणजे आता मी येथे उभा आहे आणि माझ्या आजूबाजूला माझे आजी आजोबा जर असते तर मी काय म्हटलं असतं, These are my grandparents, हे माझे आजी आजोबा आहेत, बरोबर. आणि दोज, तेथे जर बाजूला उभे असतील आणि ते जर मित्रांचे आजी आजोबा असतील तर आपण काय म्हणू, दोज. दोज पीपल, तेथे जे आहेत लोक उभे ते माझ्या मित्राचे आजी आजोबा आहेत. ओव्हर देअर दोज पीपल आर माय फ्रेंड्स ग्रँडपेरेंट्स, ते माझ्या मित्रांचे. आता इथे फ्रेंड्स अपॉस्ट्रॉफी एस लागल्यामुळे त्याचं पजेशन झालेलं आहे, म्हणजे मित्राचे ग्रँडपेरेंट्स.
त्यांचे आजी आजोबा तेथे आहेत. तुम्हाला थोडक्यात समजलं असेल दूरसाठी काय वापरायचं आणि जवळसाठी काय वापरायचं. जवळ आहेत म्हणून these आणि दूर आहेत म्हणून those. आणि तेच जर सिंग्युलर असते म्हणजे एकच असते, आजी किंवा आजोबा एकटे असते माझ्याकडे इथे उभे, तर काय वापरलं असतं आपण these. पण ते दोघं आहेत म्हणून these. THESE, THIS आणि THESE मध्ये काय डिफरन्स आहे तो समजला असेल. हे झालं पहिल्याचा आन्सर. दुसऱ्याचा आन्सर बघू. दुसऱ्याचा आन्सर आहे this आणि that. आता बघा, this is my mobile phone and that is your mobile phone on the shelf over there. This is my mobile phone. माझ्याकडे मोबाईल फोन आहे. बरोबर आहे. माझ्याकडे आहे म्हणून काय वापरलं this. आणि एकच आहे म्हणून this. This is my mobile phone. That is your phone on the shelf over there. टेबलावर जर तिथे ठेवला असेल कुठं दूर आपल्यापासून तर तो काय झाला that is your phone. तो तुझा फोन आहे तेथे ठेवलेला. आलं लक्षात. that is your phone shelf over there. बरोबर. हा, तर हे एक्झाम्पल बघा तुम्ही. हे बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारतात. भरपूर एक्झाम मध्ये आतापर्यंत विचारलेले आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये यावरती या प्रोनाउन वरती प्रश्न बघायला मिळतात. तर तुमचे हे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाली असेल तर आता आपण प्रॅक्टिस करूया थोडी. त्यानंतर तुम्हाला होमवर्क करायचा आहे. डॅश 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 फोटोज हेअर आर. आता बघा तुम्हाला प्रश्न वाचताना लक्ष देऊन वाचायचा आहे. तुम्हाला प्रश्न वाचता वाचताच कळेल की प्रश्नामध्ये आपल्याला कुठे बघायचं आहे, जास्त भर कुठे द्यायची आहे. फोटोज म्हणजे काय आहे, एकापेक्षा जास्त आहेत. बरोबर. हेअर कुठे आहेत, माझ्याकडे आहेत. एकापेक्षा जास्त माझ्याकडे आहेत. काय वापरतो आपण, आलं असेल तुमच्या लक्षात. आर मच बेटर दॅन डॅश 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 फोटोज इन द अल्बम. तर अल्बम मधील फोटोपेक्षा हे माझ्याकडे जे फोटो आहेत ते चांगले आहेत. आलं असेल लक्षात तुमच्या की काय वापरायचं आहे आपल्याकडे. these एकापेक्षा जास्त पण माझ्याकडे आहेत, जवळ आहेत म्हणून these. आणि those एकापेक्षा जास्त पण दूर आहेत किंवा अल्बम मध्ये आहेत. या अल्बम मधील फोटोपेक्षा जे माझ्याकडे फोटो आहेत ते चांगले आहेत म्हणून ऑप्शन आपला 1 जो आहे तो करेक्ट आहे. बरोबर आहे. नेक्स्ट सेंटेन्स. डॅश 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 बॉटल ओव्हर देअर इज एम्प्टी. तर ओव्हर देअर तेथे जी ठेवलेली बॉटल आहे ती रिकामी आहे, एम्प्टी आहे. बॉटल एक आहे. बरोबर आहे. इथे अनेक वचन लागलं आहे का, नाही, म्हणून एक आहे सिंग्युलर. एक बॉटल तेथे आहे. माझ्याकडे आहे का, माझ्याकडे असती तर धीस. दूर असती तर काय आहे दॅट. तर कुठे गेलं दॅट. करेक्ट आन्सर आहे. दॅट बॉटल ओव्हर देअर इज एम्प्टी. धीस काय, का नाही वापरला आपण धीस. ते जर बॉटल माझ्याकडे असती तर धीस. धीस एकापेक्षा जास्त आहे का, नाही, म्हणून हे धीस नाही. तर आपण दॅट वापरलेला आहे. बरोबर आहे. ती बॉटल आहे, एकच आहे पण दूर आहे. तिसरा प्रश्न आहे डॅश 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 वॉज अ ग्रेट इव्हिनिंग. तर वॉज पास्ट टेन्स आहे. ग्रेट इव्हिनिंग संध्याकाळ. ती संध्याकाळ आमच्यासाठी खूप चांगली होती, ग्रेट होती. तर काय वापरावं लागेल आपल्याला इथे बघा तुम्ही. दॅट, धीस, दोज. ती संध्याकाळ हे येणारी नाही. ती संध्याकाळ आमच्यासाठी दॅट. बरोबर आहे.
समजले असतील तुम्हाला हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे. काय करायचं, सर्वात आधी सेंटेन्स वाचायच्या आधी प्लुरल आहे की सिंग्युलर आहे हे लक्षात घ्यायचं. ते कोठे आहे, जवळ आहे की दूर आहे हे बघायचं. त्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर एका सेकंदामध्ये काढता येईल. तर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजली असेल तर आता हे होमवर्कसाठी जे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आधीच्या ज्या प्रश्नांची उत्तरं जी तुम्ही दिली आहेत ती करेक्ट दिली आहेत. तुम्हाला ते लेसन परफेक्टली समजलं आहे हे मला कळलं त्यावरून, तुमच्या आन्सरवरून. तर आता आजचं जे लेसन आहे ते तुमच्या या आन्सरवरून मला कळेल की तुम्हाला किती % समजलेलं आहे. जरूर आन्सर करा, सर्वांनी करा. व्हिडिओ खूप सारे विद्यार्थी बघत आहेत पण आन्सर फार कमी देत आहेत आणि लाईक पण फार कमी करत आहेत. काय कारण आहे? तुम्हाला आवडलं नाही का? आवडलं असेल तर लाईक तर करा. तर बघूया, व्हॉट इज डॅश डॅश, इट इज अ मंकी. आता इथे तुम्हाला हे की हिंट देतो की व्हॉट इज बघा सेंटेन्स रीड करायचं कसं. व्हॉट इज, इट इज अ मंकी. अ मंकी बरोबर आहे. या तिन्ही ऑप्शन मधला कुठला तुम्हाला करेक्ट वाटतोय तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट आर दे आर मंकीज. इथे याला एस राहिलाय लागायचा. बरोबर आहे. तर करसाल आन्सर बिलकुल. आणि आधीचे जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर डिस्कस करूया आपण आता. हा, तर हे प्रश्न आहेत कालचे, ते आपण बघूया. आय हॅव बीन वेटिंग 4 o'clock. बरोबर आहे. इथे काय आहे 4 o'clock. 4 वाजतापासून मी त्याची वेटिंग करत आहे. काही सिन्स निश्चित जर टाइम दिलेला असेल तर आपण काय घेतो, सिन्स. निश्चित टाइम आहे. पिरियड आहे का, नाही. तुमची पूर्ण कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. ती तुमच्या आन्सरवरूनच कळाला आहे मला. यू हॅव बीन वॉचिंग टीव्ही हॉर्स. हॉर्स बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन झालं असेल. आता हॉर्स म्हणजे 1 घंटा, एका घंट्यालाच हॉर्स आपण म्हणतो. काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल की हा 1 तास आहे का, एका घंट्यापासून आपण म्हणजे निश्चित टाइम असेल किंवा असं वाटलं असेल तर ते कन्फ्युजन तुमचं दूर करतो. 1 घंटा म्हणजे हा पिरियड आहे. एका घंट्यापासून टीव्ही बघत आहे म्हणजे इथे फॉर येईल. वी हॅव बीन लिव्हिंग हेअर 2 months. 2 months काय आहे, पिरियड आहे म्हणून काय येईल, फॉर. ही आन्सर आहेत त्याची. सर्वांनी करेक्ट आन्सर दिलेली आहेत. तर आजच्या ही सेशनची आन्सर तुम्हाला द्यायची आहे आणि सेशन कसं वाटलं जरूर सांगायचं आहे. आवडलं असेल तर निश्चित लाईक करा आणि तुमचे जे घरातील जे मेंबर आहेत त्यांनाही ही कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे. आज जे आपण शिकलो आहे ते, आणि जे इंग्लिश लर्नर आहेत त्यांच्याकरिता तर इम्पॉर्टंट आहेच. आजपासून आपलं सेशन रेग्युलर दिवसातून कमीत कमी 2 व्हिडिओ करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. एक सेशन आपण सकाळी अपलोड करायचं आणि दुसरं संध्याकाळी. असं आपलं शेड्यूल आता रेग्युलर चालू होईल. एक मॅथचं आणि एक इंग्लिशचं असे 2-2 सेशन आपण रोज घेऊ. तर चला तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या सेशनमध्ये.